जायचं जलसमाधी घ्यायला, पाप धुवून येते जरा जे केलं आतमध्ये घरात धुवून आले. कसले भांडण करता तुम्ही, आवाज तर कसला डेंजर. पण तुम्ही आम्हाला खूप आवडता. तुमच्यामुळेच आम्ही बिग बॉस बघत होतो. खरं सांगा आता हे बोलायचं किती पैसे दिले राहुल सर? आल्या काही मुली मला मंजलिका म्हटल्या. कोण? फार उशीर झालाय, आम्हाला 9ला पोचायचं होतं. इट्स 11. किती वाजले? काय म्हणायचंय काका तुम्हाला? काहीच नाही, प्रोग्राम संपल्याच्या अगोदर जायचं. कि मेहंदी जितकी रंगते याचा अर्थ सैया को उतना ही प्यार होता है. अब सैया नहीं है, अभी प्यार कौन कर रहा है वो ढूंढना पड़ेगा आपको. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सॉरी मी भूतनी बनली आहे. मी फेस मास्क शीट जे काय असतं हे सगळं लावून झोपले होते. नाईस ग्लो, नाईस ग्लो. माझं आज आहे शूट. वाजलेत सकाळचे 4:30. मी झोपली 2:30 वाजता आणि खूप मस्त लुक आहे कल्याणी सॉन्गचं जे आम्ही रिक्रिएट करतोय आणि आज त्याच्यासाठी जायचं आहे. मी अजून इतकी झोप येते, डुलते मी, अक्षरशः डुलते. तर गाईज स्टे ट्यून्ड. मी तुम्हाला आजची पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. आजचा पूर्ण दिवस माझं क्रेझी असणार आहे. लोकेशन क्रेझी, आउटफिट, मेकअप, team, everything is crazy, so stay tuned, keep on watching. Tap tak like, share, comment, subscribe. So guys, तर आता आम्ही आलेलो आहोत. मेकअप आर्टिस्ट माझी मैत्रीण असते, ती माझ्या फोन कॉलमुळे उठली आहे. हे बघा, युअर अ सर प्रिटी लेडी. हॅलो महिमा. आणि ही आमची मेहंदीवाली. प्लीज टेल युअर नेम. हर्षदा. तर आता आम्ही मेकअप सुरू करतोय. मी आधीच आवरून आलेली आहे. आवरून म्हणजे चांगले कपडे घालून आले. आता मी परत चांगले कपडे घालणार आहे. सो स्टे ट्यून. मेकअपची प्रोसेस नाही दाखवणार, एवढं स्टोरेज नाही माझ्याकडे, नंतर बघा. हे बघा, हॉस्पिटलचा पेशंट दिसतोय, कसा दिसतो असेल. जसं आउटफिट इज फ्रॉम सवाना. लिंक हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा. आम्हाला जो 1 पीस आहे तो परत नंतर वरतून काढता नसता आला आफ्टर मेकअप. सो मी हा डेंजरस एकदम ढगळा टी-शर्ट घालून बसली आहे. खाली ड्रेस तसाच आहे. लिंक हवी असेल तर डू कॉमेंट बिलो. गाईज, दिस इज युअर रिमाइंडर टू डू स्किन केअर. मी आता जरी भूतनी दिसत असेल तरी थांबा, मेकअप नंतर बघा. ही बिचारी आमची मस्त मेहंदी काढते आहे. अजिबात डिस्ट्रॅक्ट नाही होते माझ्या फालतूपणाला. विच इज रिअली व्हेरी हार्ड. कारण माझ्या फालतूपणाला कोणीही डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं का. माझाही पहिला मेहंदीचा क्लास झाला आहे. मला काही येत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण माझा क्लास झाला आहे. गाईज, किती सुंदर मेहंदी काढली बाबा. आय लव्ह मेहंदी. आणि मला आठवत पण नाही आहे मी लास्ट टाईम मेहंदी कधी काढली होती, कोणाच्या लग्नात, कोणत्या इव्हेंटला. आय डोंट इवन रिमेंबर, बट इट्स व्हेरी प्रिटी. गाईज, आमचा मेकअप ऑलमोस्ट डन आहे. ही आमची मेहंदी जी 10 मिनटात धुवायची होती, आम्ही 1 तास ठेवली आहे. आणि त्याच्या नादात ती मेहंदी लालच्याऐवजी काळी झाली. पण ठीक आहे, म्हणतात की मेहंदी जितकी रंगते याचा अर्थ सैया को उतना ही प्यार होता है. अब सैया नहीं है, अभी प्यार कौन कर रहा है वो ढूंढना पड़ेगा आपको. पुढून काळी आहे, मागून लाल आहे. महिमा, काय करतेस महिमा? महिमा भी लाइक काम करती है, मैं काम नहीं करने दे रही है. लिपस्टिक. सो गाईज, आजच्या आमच्या स्टायलिस्ट आहेत 2 आणि त्यांनी मला त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगितलं आहे. ते ऐकून मला चक्कर आली आहे. व्हॉट आर यू डुईंग यू बेबी? तर आमच्या आजच्या 2 सुंदर अशा स्टायलिस्ट आहेत. संतोषी अँड समीक्षा. कुठल्या तुम्ही? मी संभाजीनगरची. संभाजीनगर. आणि तुम्ही काय केलं जरा सांगा जरा. माझ्या घरच्यांना वाटलं की मला शिक्षणात इंटरेस्ट नाही आहे आणि मी हुशार नाही आहे. मग त्यांचं असं होतं की तू इंजिनिअरिंगच करायची किंवा मग नीट करायची. पण मग मी सांगितलं की नाही, मी 4th डिसाईड करते की मी फॅशन डिझायनिंग करायचं. मग मी PCMB क्लिअर करून दाखवलं त्यांना 12th आणि मग मी शिफ्ट झाले फॅशनला. तिने खूप नीट केली आहे म्हणून ती आता फॅशन डिझायनिंग करते. खूप पॅन चढत पण ठीक आहे. काय मी CETच्या पेपरला जाऊन झोपलेली.
येऊन विचारतात तुला काय होतंय का, म्हणलं नाही मला द्यायचं नाही पेपर. याच लोकांसाठी आपण प्रोटेस्ट करत होतो बघा, आणि हे पेपरला जाऊन झोपा काढतायत आणि मी तिथे बोंबलते तिकडे स्टेटस वरती, हे ना हाव ना ढ्याव झोपा काढतायत एक्झामला. हे आमचे कष्ट आहेत. तयारी सुरू आहे बघा, फक्त किती लोक रेडी करतात आणि तरी सुद्धा मी अशी अशी मॅरी क्वीन सारखी होती. जसं मला असं वाटतं बापरे मी खूप थकली, मी खूप काम केलं. ऍक्च्युली काम ही करतात मी बसून सकाळपासून 6 वाजल्यापासून. पण खरंच रेडी होणं खूप अवघड आहे. इट्स बिन 3 to 4 hours आणि आम्ही स्टील रेडीच होतोय. बट लुक जसा हवा होता त्याच्यापेक्षा बेटर झाला. सो ऑल थँक्स टू महिमा, आपला हेअर आर्टिस्ट दुर्वा, राईट, आपली सुंदर मेहंदी आर्टिस्ट, आमचे 2 स्टायलिस्ट. आता शूट बघत कसं होत आहे, होप आता ते पण चांगलं होतं. पण अजून थांबा, आउटफिट होऊ द्या पूर्ण स्टाईल मध्ये दाखवतो. ही बघा इन्फ्लुएन्झा मी चरतीये, आमच्या स्टायलिश डाएट करते. ते म्हणतात चहा मिळलं हो, बिस्किट खरं हो. diet फक्त मी म्हणते, मला नाही, माहिती. नाही. सकाळी मी दही खाऊन आली आहे. दही आणि चिया सीड्स. हळदी सीड्स हळदी. पण. मीच स्टायलिस्ट आहे गाईज. गाईज हिअर वी आर रेडी फायनली, आणि खूप सुंदर लुक झाला. ही बघा माझी हेअरस्टाईल बघा, ते आपण शूट करत आहेत आणि माझं पूर्ण आउटफिट बघायचं. थांबा, दिस इज मी पूर्ण लुक लाईक अ अप्सरा. जरा जास्त होतंय का? नाही होतंय, कारण की मला माहिती आहे मी दिसते. खरंच खूप सुंदर झालाय हा लुक. आणि अजून काही छोटं मोठं डिटेलिंग राहिलंय जे आम्ही सीधा तिकडे जाऊन करणार आहोत. लोकेशन पण खूप सुंदर आणि खरंच खूप सुंदर. आउटफिट पण इतका सुंदर डिझाईन केलाय आणि दिस ब्रिलियंट मेकअप आर्टिस्ट. कारण की मी तिला सांगितलं होतं मला प्लीज पिठाच्या गिरणीत कामाला नको देऊस, माझा जो शेड आहे तोच दे, आणि तिने तेच केलं. एकदम असं वाटतं माझीच स्किन आहे इन अ बेटर वे. खूप छान झाला आहे मेकअप, थँक्यू. आणि आमच्या स्टायलिस्टने पण खूप छान काम केलं आहे, मेहंदी आर्टिस्टने पण आणि आमच्या हेअरस्टायलिस्टने पण. गाईज सी यू शूट लोकेशनला. फायनली आफ्टर 2000 years गाईज आम्ही निघालो आहे. हे आपल्याला केस फक्त फिक्स करावे लागतील, तिकडे जाऊन करूयात सगळं. निघतोय आम्ही आता फायनली. आता इथून आय थिंक सो 1-1.5 तासाचं अंतर आहे. फार उशीर झालाय, आम्हाला 9ला पोचायचं होतं. इट्स 11. किती वाजले? काय म्हणायचंय काका तुम्हाला? काहीच नाही, प्रोग्राम संपल्याच्या अगोदर जायचं. काका वैतागलेत, काका इथले काय अगं मी नाही वैतागलो. झालंच आमचं शूर भाई. काय बोला, मला खूप झोप आली आहे गाईस आणि आम्हाला उशीर पण झालाय. आणि एवढं ट्रॅफिक आहे, गाडी हालतच नाही आहे, पूर्ण पॅक झालं आहे. तर यात आम्ही कसं पोहोचणार आहोत? आम्ही पोहोचलोय. एक कानातलं निघालं माझं झोपेत, आणि मी इतकी झोप येते की मला झोपेत वाटलं की माझी लेन्स एका डोळ्याच्या बाहेर गेली आहे. मग मला स्वप्न पण पडलं की आता माझं ऑपरेशन करावं लागणार आहे. मग मी म्हटलं जाऊ दे, करायला लागलं तरी मी झोपणार आहे. मी पोहोचले. आता स्वतःला जरा धक्के जा रही हो उधर, थांब जरा, लोकेशन पाठवते. गाईज आम्ही पोहोचलोय. हे आहेत आजचे आपले व्हिडिओग्राफर राहुल सर. खूप सुंदर काम आहे ह्यांचं आणि ही आहे सगळी टीम. आता आम्ही सुरू करतोय. आधी मी नीट तयार होते आणि आपण भेटूया. गाइस दिस इज द लोकेशन, सो प्रिटी यार. बाल हमारे सेट हो रहे हैं गाइस. आल्या काही मुली मला मंजुलिका म्हटल्या. सी कोण? त्यांना मी अम्मा म्हणायचं असेल, मला मंजुलिका बोलल्या ते. दिल से बुरा लगा भाई. 4 तास आवरलंय मी. गाईज मला एक खूप डेंजर कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. काय म्हणायचंय ग बाळा तुला? कसले भांडणं करता तुम्ही, आवाज तर कसला डेंजर. पण तुम्ही आम्हाला खूप आवडता. आम्ही बिग बॉस बघत होतो. खरं सांगा आता, हे बोलायचं किती पैसे दिले राहुल सर? ह्या विद्यार्थ्यांनी माझ्या नाही फिरायला आलेत. गॅंग माझे, हे काय नाही, तुमचं नाव कसलं डेंजर भांडणं करता म्हणून. येस गाईज, हे आता आमचं एक नवीन ॲक्सेसरी ॲड झाली आहे. माझी नखं चिटकली आहेत खोटीवाली, दुसऱ्या हाताला चिटकवते. थांबा.
गाईज एवढ्या पावसात शूट करायला आलोय. बघा किती सगळे फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स अरे बाबा तुला मराठी नाही का कळत? आणि या पावसाला पण मराठी नाही कळत. थांबत नाहीये हा. एफर्ट्स वर पाणी फिरवतोय आमचं. त्याला सांगितलं मागं सर कसं वेळ तिथले घ्या. हा चला स्टार्ट. या ना, nice. खूप छान. आपल्याला असं काय करता येईल का घेतलं ना हे तुमचं प्रॅक्टिस झालं पाहिजे. लक्षात रूल ऑफ थर्डला पण टाका. सेंटर सिमेट्री घ्या, क्लोज घ्या, लो अँगल, टॉप अँगल, मिड अँगल, ओव्हर द शोल्डर लक्षात ठेवा. म्हणजे क्लोज एकदम ज्वेलरी रिव्हिल शॉट्स वगैरे सगळं जमलं पाहिजे आणि बोलते राहिले पाहिजे. क्लायंटसोबत कम्फर्टेबल झालं पाहिजे तुम्ही. क्लायंटला कम्फर्ट वाटेल जेव्हा तुमचा रिझल्ट अजून बेटर मिळू शकतो. लक्षात ठेवा हे सगळं महत्त्वाचं आहे, समजून घ्या. ठीक आहे. आणि आता इथे एक गोष्ट खूप बारकी म्हणजे मी शिकलो मॅडमकडून. आता मॅमनी काय म्हटले त्यांचं जे हे जे होतं नाही का आता ते काय बोलले की त्यांचं नाव घेतलं. तुमचं नाव काय? महिमा. ते रिलेटिव्हमध्ये ते क्लोज आहे, पटकन आहे, स्वीट म्हणजे घाम लगेच त्यांनी हे केलं. म्हणजे ही गोष्ट ॲज अ फोटोग्राफर म्हणून तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. कधी कधी तुम्हाला सेलिब्रिटी किंवा ह्या बघा ह्या त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आपल्यापेक्षा खूप जास्त कॅमेऱ्यासमोर ते असतात दिवसभर. तर त्यांच्यावर ह्या बारीक सारी गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. तर हे मला सांगायचं होतं ते बारीक बारीक गोष्टी. आता त्यांनी डिटेलमध्ये बघा पटकन ते जो घाम थोडासा आलेला वगैरे जेव्हा वाईडला लावलेलं त्यामुळे काय टेन्शन नव्हतं त्यांना. जसं मी म्हटलं की क्लोज शॉट घेतो त्यांनी लगेच ते बोलवून घे. हे बारीक सारी गोष्टींचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ठीक थँक्यू. आता तुम्ही माझ्याकडनं पण ट्रेनिंग आहे. मी काही केली खाली गेली मी गाडी. सो आमचं ऑलमोस्ट ड्युटी शॉटच्या अर्ध शूट झालं. डान्स वगैरे आता तिथे चालली मी. यासोबत या, तुझ्यासोबत. Oh my goodness, खरंच सुंदर वाटतं यार. दिस इज आवर लोकेशन. माझा आवाज खूप कमी येत असणार आहे कारण की माईक नाही आहे. तुम्ही वोट करत होता मला. किती वोट केले आतापर्यंत? म्हणजे त्यावेळेस तर कमीत कमी 25-30 वोटिंग आरामशीर केली. तरी मी नाही जिंकले. तुमचं वोटिंग कमी पडलंय. नाही आमचं नाही, बाकीच्यांचं कोल्हापूरवाल्यांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला. हे बघा हे कराडकर. हे बघा नाही मी क्या बात आहे. सांगली कोल्हापूर सगळे करत होते फक्त कराडकर करत नव्हते. नाही म्हणजे मी ऑनेस्ट सांगू का मॅम तुम्ही जो पहिला मी गाजवला ना ॲक्च्युली तुम्ही जे स्टँड घेतले ना पहिल्यांदा तुमची एंट्री होती ती धमाकेदार होती. आणि त्याच्यानंतर जे म्हणजे जरा हे झालं ना हे मी कट करणार. जबरदस्त आहे असं काय विषय. खरं सर फोटो सब इंडिव्हिज्युअल एक सिंगल कसं आहे. थँक्यू. थँक्यू. भूक लागली. हे आमचे मेकअप आर्टिस्ट मेकअप सोबत मला चिवडा भरवते कारण मी जेवले नाही शकत. म्हणजे पोट्या पड्यासाठी करतो. पोट्या पड्यातच काय खायचं. चला डान्स करू आता. सनस्क्रीन नाही लावली आहे. हा झालं. आणि हे पण घ्यायचं आहे आपल्याला. हे मला पटकन स्पॉन्सर करा कोणीतरी. हे काय म्हणतात त्याला. हे मला स्पॉन्सर करा पटकन. बापरे इतकं पाण्यात आहे का. मग मी नाही करत ट्रस्ट. मला मगर पळून घेऊन जाईल. आई मला काय झालं तर राहुल सरांची जबाबदारी आहे. होऊन देत नाही कोल्हाप झाल्याशिवाय काय कोल्हाप जायचे. हे सुद्धा होऊन देत नाही. आणि मगरीला जगायचं का नाही तुला नादा लागते मगर तिने विचार करावा. तुमचं दांड पट्टन काय ते बघितलंय सगळं. जलसमाधी मला जायचं जलसमाधी घ्यायला. पाप धुवून येते जरा जे केलं आतमध्ये घरात धुवून आले. डायरेक्ट खडक वाचला. नाही जात का माशासारखी अडकून बसेल झाड.
गाईज झालं आता आमचं फायनली शूट. आता मी चेंज करेल कारण की मी भिजली आहे अख्ख्या पाण्यामध्ये लवकरच. तुम्ही जो पण ब्लॉग बघाल तोपर्यंत सगळे व्हिडिओज फोटो सगळं आलेलं असेल. तर जर का ते नसेल बघितलं तर इंस्टाग्रामवर जा, तिकडे प्रेम द्या. आणि जर का बघितलं असेल तर माझ्या व्लॉग्सला प्रेम द्या. आता मी चेंज करते आणि मग मी तुम्हाला भेटते. तब तक के लिए बाय बाय. गाईज मला चेंज करायचं होतं आणि हे आपले इतके चांगले लोक फुलगावचे ह्यांनी मला मदत केली. इथे आज आम्ही चेंज केलं. या इकडे सोबत या. मी इथं चेंज केलं आहे आणि ह्या लोकांनी लकीली मला बिग बॉसमध्ये बघितलं होतं. आणि तू काय म्हणली होतीस? हीच ती लय भांडारी जास्त मानतात पण एक नंबर आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तर चला आता आम्ही ह्यांच्यासोबत फोटो काढतो आणि निघतो. आता थकली मी. निघतो आता आम्ही. खूप सारे फोटोज व्हिडिओज लोकांसोबत काढून आता आम्ही फायनली निघालोय. ही महिमा मस्त जॅकेट घालून बसली आहे. मी पूर्ण भिजली आहे पाण्यात. थंडी वाजली हा. खूप थंडी होती. स्टोल घेतला का? स्टोल घे ना. नाही ठीक आहे ना. घेतला ना आपण स्टोल. त्यातच टाका तुम्ही ओला कपड्यांमध्ये. हा आय थिंक सो. सो आता आम्ही घरी चाललोय महिमाच्या. तिथे आम्ही सामान सॉर्ट करू अँड देन आय विल बी बॅक टू माय होम. आणि मी आज घोडी विकून झोपणार आहे कारण की आज मला खूप झोप लागणार आहे. खरंच भाई खरंच. आणि हे नेल्स बाबा मला माहित नव्हतं हे स्टिक-ऑन्स इतकं टिकतात. पण माझं एक नको मला वाईट वाटतंय. मी आली आता घरी. माझी वाट लागलीये आणि माझा हिरो इज वेटिंग की मी कधी एकदा दरवाजा उघडते आणि तो माझ्याकडे येतो. मी तुम्हाला दाखवते. इतकी एक्साइटमेंट माझ्या घरच्यांनाही भेटायला माझ्याशी नसते जितकी माझ्या पिल्लूला माझ्याशी भेटायला असते. आता एक्साइटमेंट बघा त्याची. उघड काही पिल्लू हिरो शिरू ओले 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 पल्ल म्हणजे बाबू पल्ल ग माझे बाबू पल्ल. इतकी एक्साइटमेंट बाबू. इतकी एक्साइटमेंट इतकी ओले 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 ओले. तर गाईज विथ दिस आय एम एंडिंग माय ब्लॉग ऑफकोर्स. मला खूप झोप आली आता. मी खूप थकली आहे. मी सकाळपासून जेवली नाही आहे. मी सकाळी 4:30 उठले त्यापासून मी जागे. मी झोपली नाही आहे. मी जेवली नाही आहे. मी पाणी खूप कमी पिलं आहे कारण की शूटमध्ये आउटफिट्स वगैरे परत सगळं ड्रिपिंग हे करावं लागतं. सो आता मी हा ब्लॉग एंड करते. डू लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब आणि मला खूप सारं प्रेम देत राहा जस्ट लाईक माय हिरो गिव्स मी. आणि इंस्टाग्रामवरती फोटो झाले असतील जावा पटकन बघा. बाय. लव यू.